आदमापूरच्या श्री संत बाळूमामा देवस्थानात कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आलाय। देवस्थान समितीतील पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे सध्या राज्यभरात खळबळ उडाली आहे। बाळूमामा देवस्थानातील घोटाळा नेमका काय आहे पाहूयात सविस्तरपणे या स्पेशल रिपोर्टमधून। अयोध्येनंतर बाळूमामा देवस्थानातही घोटाळा। देवस्थानात कोट्यावधींचा आर्थिक गैरव्यवहार। राज्यातील देवस्थानांना भ्रष्टाचाराचा विळखा। कोल्हापूरच्या आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक इथं दर्शनासाठी येतात। मात्र याच देवस्थानात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली। 60,75,28,060 रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आलाय। देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांमध्ये बनावट कागदपत्र तयार करून दस्तऐवजांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। याची दखल धर्मादाय आयुक्तांनी घेऊन या प्रकरणी चौकशी केली। चौकशी अहवालात काय आढळले ते पाहू। बकरी पालन आणि विक्रीतील अनियमितता। जमीन खरेदी विक्री व्यवहारातही संशय आहे। महाप्रसाद उत्सवासाठी विना निविदा खरेदी करण्यात आली। प्रक्रियेचं पालन न करताच आर्थिक व्यवहार झाले। निविदा प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्या। या चौकशी अहवालानंतर देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांच्या तक्रारीवरून तत्कालीन निरीक्षण अधिकारी तथा कार्याध्यक्ष रागिनी खडके, तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मान्य धर्मादाय आयुक्त जे आहेत त्यांच्या चौकशीअंती ही फिर्याद दाखल झालेली आहे। आर्थिक गुन्ह्याच्या अनुषंगानं पहिला चौकशी आणि पुरावे गोळे करणं फार महत्त्वाचं आहे। आरोपी अटक करण्यात गडबड करणं उपयोगी नाही, तर ते पहिला पुरावे महत्त्वाचे आहेत आणि या अनुषंगानं आमचा आर्थिक गुन्ह्याकडचा तपास सुरू आहे। दरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा दावा करण्यात येतोय। भाविकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। संपूर्ण प्रकरणाची गरज भासल्यास ईडी मार्फतही तपास व्हावा अशी मागणी भाविकांनी केली। आज जवळजवळ 60-61 कोटीच्या आसपासची ती रक्कम आहे। भुदरगड पोलीस स्टेशनमध्ये त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। पण माझं तर म्हणणं आहे ते 500 ते 600 कोटीचा हा भ्रष्टाचार आहे। तर हिंदुत्वाच्या असणाऱ्या एका चांगल्या तीर्थक्षेत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं। याच्यामध्ये फार मोठी साखळी आहे। आज बडे 2 लोक सापडलेत, पण त्या बड्याच्या मागं सुद्धा अनेक 10-15 जणांची साखळी आहे। त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। आधीच देशात अयोध्या, बद्रीनाथ आणि वैष्णोदेवी मंदिरातले घोटाळे गाजतायत। आता महाराष्ट्रातली मंदिरही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकत चालली आहेत। त्यामुळे धार्मिक संस्थांमधील आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लेखा परीक्षणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।